या आधीचा मनोज 11 संघ विजयी झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच परत एकदा अक्षय कदम आपणच ठरताय मॅन ऑफ द मॅच. 23 धावांची खेळी, एक गडी आपण टिपलाय आणि ते निर्णायक खेळीच्या जोरावर परत एकदा त्या पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरतायत अक्षय कदम. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. तो शिरवल के इस मैदान में अब मैं विवेक परब आप सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत करता हूं, ले चलता हूं बीच मैदान में साई स्पोर्ट्स हरकुल और उनके विपक्ष में गाड़ेश्वर 11 शिरवल. टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला किया और साई स्पोर्ट्स हरकुल टीम को जो निमंत्रण मिला पहले बल्लेबाजी का. गेंदबाजी मोर्चे पर संदेश मडवल, पहले ओवर का इस्तेमाल, 3 ओवर का मुकाबला. स्ट्राइकिंग एंड के ऊपर खुद कप्तान सोहेल पटेल और उनके साथ आइकॉन खिलाड़ी अनिकेत कांबळे. तो सलामी बल्लेबाज इस बार शॉट ऑफ गुडलैंड की गेंद बिल्कुल ठीक स्टंप में समाप्त होने वाली, उसको स्टीयर किया. 1 रन स्क्वायर लेग क्षेत्र में जब तक कि फील्ड की जाए. एक पहला रन पहली गेंद के ऊपर. खूबसूरत ये टूर्नामेंट, बेहतरीन आयोजन के तहत ये चलता हुआ मुकाबला. साई स्पोर्ट्स हर को पहले बल्लेबाजी का न्योता मिला और इस वक्त आइकॉन खिलाड़ी अनिकेत के बल्ले से ऊपर उठाने की कोशिश थी. विकेट का पतन होने के आसार. बढ़िया कैच लपका विकेट कीपर प्रशांत केतकर के हाथों में. ये पहला विकेट समाया. अनिकेत कांबळे की पारी होती हुई 0 पे समाप्त. तो साई स्पोर्ट्स हरको को 1 रन पे पहला झटका. नया बल्लेबाज लांसन फर्नांडिस आपली आवश्यकता आहे. आपण व्यासपीठाशी संपर्क साधा आणि दोनही संघांना विनंती, आपले राखीव खेळाडू आमच्यापर्यंत नाही आहेत याची नोंद घ्या. पुढील 2 चेंडू संपण्यापूर्वी जर राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत तर निश्चित पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. नयब नया बल्लेबाज नयब नंबर 3 पर गाड़ेश्वर 11 जो कि बल्लेबाजी फील्डिंग करती हुई और बल्लेबाजी के लिए निमंत्रण साई स्पोर्ट्स हर को. नयब की बेहतरीन बल्लेबाजी. अब ड्राइव का शॉट खेला, हल्की सी मिसफील्ड, 2 रन चुराने का मौका और लगभग चुरा लिए ये 2 रन. तीसरी गेंद के ऊपर आए 2 रन की बदौलत 3 गेंदों का खेल समाप्त. 1 विकेट के नुकसान पे 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर. संदेश मडवल इस बार भी ड्राइव किया. नैयब बेहतरीन बल्लेबाजी करते हुए. ये सूझबूझ वाली क्रिकेट है. एक छोर पे अपने आइकॉन को गवा बैठे थे दूसरी गेंद के ऊपर और उसके बाद नैयब जैसे ही आया 2 गेंदों के ऊपर 3 रन चुराने में कामयाबी. स्कोरबोर्ड हिलाने में अभी तक तो कामयाब होते हुए 4 गेंदों का खेल समाप्त. 4 रन 1 विकेट के नुकसान पे. पहला ओवर है, ओवर पिच गेंद ड्राइव किया है. लॉन्ग ऑन में खिलाड़ी वहां पे तैनात. पिकअप एंड थ्रो गणेश सावंत वहां पे. बढ़िया फील्डिंग. पिछले वाले मुकाबले में भी 15 रनों का बेहतरीन योगदान दिया था गणेश सावंत ने. इस गेंद के ऊपर 1 रन, 5 रन अभी तक स्कोरबोर्ड के ऊपर.
बाहर जाने वाली गेंद छोड़ दिया। विकेट के पीछे भी अतिरिक्त रन वाइड और 22 के साथ 2 अतिरिक्त रनों की सहायता से स्कोरबोर्ड जो कि 7 रन 1 विकेट के नुकसान पे। विकेट बहुत जल्दी खोया, लेकिन उसके बाद इन दोनों ने काफी सूझबूझ वाली बल्लेबाजी। सोहेल पटेल जो कि कप्तान की हैसियत से इस प्रतियोगिता में साई स्पोर्ट्स हरकोल की अगुवाई करते हुए इस बार ड्राइव किया, काफी खोद के निकाली है गेंद, बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद। आखिर गेंद के ऊपर 1 रन की सहायता से पहले ओवर का खेल समाप्त। स्कोरबोर्ड जो कि 8 रन 1 विकेट के नुकसान पे। नयब जो कि 4 निजी रन बनाते हुए, तो सोहेल 2 गेंदों का सामना करते हुए सिर्फ 2 रनों पे। आने वाली 12 गेंदों में बहुत बहुत महत्वपूर्ण रहेंगे 12 गेंदें। त्यांच्या विरोधात दादा 11 असा मुकाबला असेल। थोडासा सहकार्य करा। दोन्ही संघांनी नोंद घ्या। गाडेश्वर 11 आणि दादा 11 नोंद घ्या। प्रशांत केतकर गेंदबाजी मोर्चे पर दूसरे ओवर की जिम्मेदारी। गाडेश्वर 11 पहली गेंद बाहर डाली थी, मिसफील्ड। विकेट के पीछे भी ये मिसफील्ड वाइड और अतिरिक्त 22 के हैसियत से एक कुल मिला के 2 रन। 2 रनों की बदौलत स्कोरबोर्ड जो कि 10 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। नयब स्ट्राइकिंग एंड के ऊपर। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी। इस गेंद के ऊपर बढ़िया वापसी प्रशांत केतकर। क्या खूबसूरत गेंदबाजी की शुरुआत की है। जरूर 2 रन अतिरिक्त दिए हैं, लेकिन ये खिलाड़ी जीत के लिए जाना जाता है, वे काफी जज्बे के लिए जाना जाता है। प्रशांत केतकर गेंदबाजी मोर्चे पर जो आइकॉन खिलाड़ी की हैसियत से दाखिल हुए हैं गाडेश्वर 11 की टीम में। ओवर पिच गेंद है, इस बार सम्मान दिया, स्क्वायर लेग में फ्लिक किया। शॉर्ट स्क्वायर लेग का खिलाड़ी वहां पे दायरे के अंदर बिल्कुल बढ़िया फील्डिंग के तहत 1 रन। इस गेंद के ऊपर 2 गेंदों का खेल समाप्त। स्कोरबोर्ड जो कि 11 रन 1 विकेट के नुकसान पे। चला दादा 11 आणि गाडेश्वर 11 असा सामना होईल याची नोंद घ्या। ये बड़ा शॉट, कड़ा शॉट, जड़ा शॉट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। भालचंद्र सिक्सर 6 रन के लिए। इस सिक्सर ने इस मैच में जान लाई है। आइकॉन खिलाड़ी भले ही आउट होके वापस, लेकिन सोहेल पटेल की गेंद इस बार कड़ा शॉट खेलने के प्रयास में ऊपर ही किनारा लिया। विकेट कीपर की भूमिका में संदेश मड़वड़ और लगातार दूसरी गेंद के ऊपर ये बढ़िया वापसी। पहली गेंद के ऊपर सिक्सर जरूर खाया था, लेकिन उसके बाद वाली गेंद के ऊपर वापसी की है, विकेट चटकाया। सोहेल पटेल की पारी होती हुई समाप्त। 4 गेंदों का खेल समाप्त। 2 गेंदें अभी भी शेष। 17 रन 2 विकेट के नुकसान पे। साई ठाकुर खुद मालिक इस टीम के, साई स्पोर्ट्स हरकोल के मालिक साई ठाकुर इस वक्त स्ट्राइकिंग एंड के ऊपर। 2 विकेट गिर चुके हैं। कैप्टन और आइकॉन बैक टू द पवेलियन। कट करने की कोशिश है, पॉइंट में कोई नहीं है। कवर में खेला है ये गेंद, दूसरे रन की कोई भी गुंजाइश नहीं। बढ़िया फील्डिंग और पिकअप एंड थ्रो दिखाई देता हुआ। 5वीं गेंद के ऊपर सिर्फ 1 रन और स्कोरबोर्ड जो कि 18 रन। अभी तक 10 रन इस ओवर में, क्योंकि एक बढ़िया शॉट सिक्सर का। आखिरी गेंद दूसरे ओवर की समाप्ति करने वाली। 3 ओवर का मुकाबला और 3 ओवर में एक और बड़ा शॉट आएगा तो जरूर इस मैच में बढ़िया रन लेने की कोशिश। नैयब की बढ़िया खूबसूरत बल्लेबाजी। इस बार चैलेंजिंग आउटफील्ड, हल्की सी दिशा बदली गेंद ने और तब तक पूरा मौका था 2 रन चुराने का।
2 ओवर का खेल समाप्त। इस 2 रन की बदौलत 2 विकेट के नुकसान पे 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आने वाली 6 गेंदें बहुत क्रूशियल रहेंगी दोनों टीमों के लिए। अंदाज लवकरात लवकर आणा, सामना सुरू करा। यानंतर अर्थातच मॅच होईल। दादा 11 कसवंत एवढे आपला कर्णधार आमच्यापर्यंत टॉस साठी पाठवून ठेवायचा आहे। दादा 11 कसवंत एवढे पुढील सामना आपला असेल याची नोंद घ्या। वारंवार सूचना दिल्या जात आहेत। शुभम बीडीए गेंदबाजी मोर्चे पर तीसरी ओवर का इस्तेमाल करने के लिए बाहर डाल बैठे। पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा ते बांदा। अतिरिक्त गेंद मुफ्त का चंदन, घिस मेरे नंदन। अतिरिक्त 1 रन की बदौलत स्कोरबोर्ड जो कि 21 रन 2 विकेट के नुकसान पे। आखिरी 6 गेंदों में एक बड़ा शॉट जरूरी होगा एक फाइटिंग टोटल देने के लिए। इस बार कदमों का इस्तेमाल किया, कवर पॉइंट में खेलने की जरूरत थी। चैलेंजिंग आउटफील्ड के तहत दिशा बदली, दूसरे रन के लिए दौड़ चलना चाहते थे, पलटे भी थे, लेकिन नकार, सही नकार नैयब ने दिया और उनका सुना। देखिए यह भी बहुत जरूरी है, सिर्फ नकार नहीं वो सुनना भी बहुत जरूरी है। 22 रन 2 विकेट के नुकसान। 22 रन 22 लॉस ऑफ 2 विकेट्स। मिनी नेल्सन फिगर जो कि अंपायर डिकी बर्ड अंपायरिंग करते समय जितने विकेट उतनी छलांगे लगाते थे अपने जगह पे। शॉट ऑन पुल किया, ब्यूटीफुल किया, सक्सेसफुल किया। ये गेंद उड़ी और सीधी जाके स्टैंड्स में जुड़ी। एक और बेहतरीन भालचंद्र सिक्सर। एक छक्का जड़ा था सोहेल ने। ये 2 छक्के की बदौलत अब इस मैच में अपना पलड़ा भारी रखते हुए साई स्पोर्ट्स हर को अभी भी 4 गेंदों का खेल बाकी। इस बार सम्मान दिया, बढ़िया तरीके से बल्लेबाजी। नैयब की 1 रन तो आसानी के साथ दौड़ चले, दूसरे रन के लिए पलटे और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट के तहत दूसरा रन भी पूरा किया। बड़े शॉट के बाद ये सूझबूझ वाली बल्लेबाजी। 2 रन की बदौलत स्कोरबोर्ड 30 रन 2 विकेट के नुकसान पे, जो कि साई स्पोर्ट्स हर को और उनके विपक्ष में गाड़ेश्वर 11 फील्डिंग करते हुए। जहां पे फील्डर की ढिलाई देखी वहां पे दूसरा रन लगभग हर वक्त चुरा लिया है। सही बल्लेबाजी है। यहां पे कवर पॉइंट के रीजन पे ऊपर से खेला है, लॉफ्टेड ऑफ ड्राइव है। कवर पॉइंट के रीजन में बढ़िया फील्डिंग, खूबसूरत वापसी, लेकिन 3 रन लेने का मौका और 3 रन के बदौलत स्कोरबोर्ड 33 रन 33 लॉस ऑफ 2 विकेट्स। रनिंग बिटवीन द विकेट देखिए, बड़ा शॉट खेलने के बाद भी वो रनों की भूख बीच मैदान में दिखाई देती हुई। आखिरी 2 गेंदों का खेल बाकी। आखिरी 2 गेंदे, एक हल्का सा रणनीति रचने का मौका मिला। 33 रन 2 नुकसान पे, जो कि साई स्पोर्ट्स हर को पहले बल्लेबाजी का न्योता मिला और अनिकेत कांबळे जो कि सस्ते में निपटे। उसके बाद नैयब ने क्या खूबसूरत पारी खेली है। 9 गेंदों में 18 रन। इस बार इनसाइड आउट खेलने की कोशिश है, एक्स्ट्रा कवर में प्रोटेक्शन है, लपके गए, पाए गए, पकड़े गए और विकेट का पतन। साई ठाकुर की पारी होती हुई समाप्त।
बल्लेबाज कैफ कुरैशी। एक बार फिर से वही निशाना, वही नसीहत, वही फील्डर, लेकिन नतीजा इस वक्त थोड़ा सा बदलता हुआ। 2 रन मिले, कैच छूटा आखिरी गेंद के ऊपर। ये महत्वपूर्ण 2 रन की बदौलत स्कोरबोर्ड पहुंचा साई स्पोर्ट्स हरकुजो की पहले बल्लेबाजी का निमंत्रण। 35 रन बना पाए 3 विकेट के नुकसान पे और 36 रनों का टारगेट गाड़ेश्वर 11 के सामने। जरूर गाड़ेश्वर 11 दूसरे इनिंग में बल्लेबाजी के लिए रनों का पीछा करने के लिए आएंगी। माइक्रोफोन पर 18 गेंदे और 36 रनों का पीछा सुनाने के लिए रोहन कदम सुनाई देंगे। तोपर्यंत विनंती असेल गाडेश्वर 11 आपला कॅप्टन टॉस साठी पाठवा। गाडेश्वर 11 आणि दादा 11 कॅप्टन टॉस साठी पाठवा। तुमचा सामना झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांची विश्रांती आपल्याला नक्की दिली जाईल, थोडंसं सहकार्य करा। त्यानंतर होणारा सामना गाडेश्वर 11 वर्सेस दादा 11। 36 धावांची आवश्यकता असं काहीसं समीकरण असेल। दोन्ही संघ संघनायक गाडेश्वर 11 आणि दादा 11। दादा 11 संघनायक आलेला आहे, गाडेश्वर संघनायक या। चला लवकर नाणेफेक करून घ्या। पुन्हा एकदा सगळ्यांचा मालवणी केंद्रावर सहर्ष स्वागत। अर्थात 36 धावांचा पाठलाग आणि 36 म्हटला ना तर लग्न करताना तुमका समोरच्या व्यक्तीवर जेवढे गुण जुळवायचे लागतात त्या गुणांची आठवण करून देणारी धाव संख्या ही आपणा बघू मिळतली। आणि 36 म्हटला तर 36 चो आकडो बऱ्याचदा 600 सुनेचो असता। नाणेफेक होतली यानंतर होणाऱ्या सामन्याची, अर्थात गाडेश्वर 11 वर्सेस दादा 11। नाणेफेक जिंकलो दादा 11। माझ्या बघण्यात 3 षटकातल्या सामन्यामधली ही सगळ्यात उच्चांक धावसंख्या असतली। अर्थात काय होतलं ह्या देखील बघणं गरजेचा। 36 धावांचा पाठलाग, सलामीचे बॅटर प्रशांत केतकर आणि सोबत शुभम बिडिये। एक मॅच गायब आहे त्यातली, खेळवची एक मॅच। किती मॅच आहे? सातवी चालू आहे, दुसरी मॅच किती आहे?
चला लवकर सामन्याला लवकर सुरुवात करा. 36 धावांचा पाठलाग. बॉलिंग मार्गवरती बॉलर आपला भोग मिळतो अनिकेत कांबळे. 36 धावा वाचवच्या असा, 36 धावांचा बचाव करतो असा आणि त्या दृष्टीनं अगदी चांगला क्षेत्ररक्षण सजवला. क्षेत्ररक्षकांचं सापळ सजवलं आणि या क्षेत्ररक्षकांच्या सापळ्यात बॅटरला धरूचा असा. पहिल्या चेंडूवरती मोठो फटको. क्षेत्ररक्षक तैनात असा जेलोतली काय, मात्र यावेळी क्षेत्ररक्षक झालो प्रेक्षक आणि प्रेक्षरक्षक झालो क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती मोठो फटको. इलो दणदणीत कणकणीत षटकार डीजे. आणि या बॅटरने पण बघा वार केलो तो कोणावर केलो, आयकॉन प्लेअर वरती गेलो. एकच मारा लेकिन सॉलिड मारा असा म्हणायचा लागत. आणि तुमच्यावर 10 जण जर चला नेले ना तर त्या 10 जणांवर बरोबर मारामारी करताना त्यांच्या म्होरक्यावरतीच अटॅक करूचो लागत. तसो अटॅक ह्या म्होरक्यावरती गेलो. यावेळी चांगलो चेंडू होतो. 9 चेंडू माफ करा, एक घोषांकित 1 धाव, 22 रुपयाची 1 धाव. पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटको मारतो प्रयत्न. बॅटचा बॉलचा काही एक संपर्क नाही. पहिला निर्धाव चेंडू. यापूर्वीचा चेंडू देखील सुरेख होतो, उत्कृष्ट होतो. जर असं उचली घेणारो, मात्र यष्टीरक्षकांनी केलेली चूक. यष्टीरक्षकांनी चूक नाही तर घोड चूक केली असं म्हणायचा लागत. यावेळी स्लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. मोठो फटको. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू झालो फरार. येतलो दणदणीत कणकणीत चौकार. थँक्यू डीजे. या चौकाने निश्चित धाव संख्या देखील वधारली. धाव संख्या पोहोचली तब्बल 11 धावांवरती. निश्चितपणे पहिल्या षटकात आक्रमण चढवला गेला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालो आणि 4 चेंडूच्या समाप्तीअखेरीस तब्बल 11 धावांची लयलूट केली गेली. 36 धावांचा पाठलाग करताना, म्हणजे ज्या सरासरी धाव संख्या मिळवची असा ती सरासरी राखताना दोन्ही बॅटर आपला भोग मिळतले. एका बाजूक शुभम तर दुसऱ्या बाजूक प्रशांत. शुभम वैयक्तिक 11 धावांवरती खेळताना. यावेळेस मोठो फटको. जेल उडाली. जेल खाली क्षेत्ररक्षक उडालेलो कारंजो. जेललेली जेल माघारी परताचा लागला. पहिला कलाम लागला. माघारी परतलो डीजेच्या सुमधुर आवाजात. सलामीचा बॅटर शुभम. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला कलाम लागला आणि धाव संख्येचा विचार केलो तर 11 धावा हे धाव फलकावरती. नवीन बॅटर गणेश. यावेळी मोठो फटको. एकेरी धावेसाठी एकच धाव मिळतली. या एकेरी धावेनेशी धाव संख्या 12 धावांवरती. 12 त्रिक 36 12ची सरासरी ठेवूची असा आणि त्या सरासरीन निश्चितपणे धाव संख्या 12 धावा. दुसरा षटक कोण हाताळतो या देखील बघणं गरजेचा. बॉलिंग मार्गवरती येताना आपला भोग मिळतो. बॉलर साई ठाकूर. आणि काली त्या ठाकूरांचो तेच ते ठाकूर नाही ना, हलिऊक बसलेले तेच ते
स्वतः संघ मालक बॉलिंग मार्क वरती बघा, बॉलिंग मार्क वरती कोण तर साई ठाकूर. काल ज्यांनी आमच्यावर साथी स्कोरिंगचा काम केला आणि निश्चितपणानं आज बॉलिंग मार्क वरती फलंदाजी करताना देखील अगदी एक मोठं फटको मारलेलो. हा साईनं चांगली फलंदाजी केली, आपल्या संघासाठी चांगली योग्य योगदान दिलेला आणि स्वतः संघ मालक असा साईच्या संघ मालकीचो असलेला संघ दुसरा षटक हाताळण्यासाठी स्वतः साई बॉलिंग मार्क वरती. पहिलं चेंडू फुलटॉस चेंडू जमिनी गरंगळी घालीत जाणारो, जमिनी कुरवाळीत जाणारो फटको. एकेरी धाव तर निश्चित स्वरूपाची, चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा काढले गेले, महत्वपूर्ण 2 धावा मात्र वाचवले गेले. या 2 धावांनिशी धाव संख्या 36 धावांचा पाठलाग करताना तब्बल 14 धावा हे धाव फलकावरती बघू मिळतले. चांगली फलंदाजी सलामीचे दोन्ही शुभम आणि गणेश. यावेळेस मोठं फटको, झेलखाली क्षेत्ररक्षक स्वतः अनिकेत कांबळी फसवला गेला आणि निश्चितपणे उडालेलो कारण जो आपल्या हातात विसावून घेतलो गेलो. माघारी परतलो डीजेच्या सुमधुर आवाजात. क्रिकेट यो सांघिक खेळ असा प्रत्येक खेळाडून प्रत्येक क्षेत्ररक्षकान आपल्या टीमसाठी महत्वाचा योगदान देणं गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे आपण बघतलो पहिला षटक टाकलेला अनिकेतने आणि अनिकेतच्या षटकात 5व्या चेंडूवरती गेलो होतो साईच्या हातातना आणि यावेळी साई गोलंदाजी मार्गवरती असताना अनिकेतने झेललेलो झेल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंतची आठवण करून देणारी. यावेळेस चांगला चेंडू तटक्या पेचून जाणारा चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केला गेला. आणखीन एक कलाम लागतला माघारी परतलो डीजेच्या सुमधुर आवाजात. डीजे लवकर चला जाग्यावरती. बॉलर इज ऑन हॅट्रिक. साई स्वतः संघ मालक संघाचो गोलंदाजी करताना आपण बघू मिळतलो आणि हॅट्रिकची संधी असा सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे मोहरे तंबूच्या आश्रयात पाठवले. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रात ढकलून दिलेलो चेंडू. झाडू शॉट म्हणू शकता का, अगदी कमरेपासून आडवी बॅट केली गेली, फिरवली गेली आणि या एका धावेनिशी धाव संख्या देखील वधारली. धाव संख्या पोहोचली 15 धावा हे धाव फलकावरती. निश्चितपणे अजूनही 21 धावांची आवश्यकता. उर्वरित जर आपण बघितले तर 8 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची आवश्यकता. समीकरण थोडासा बदलला, थोडासा हार्ड झाला, थोडासा कठीण झाला, मात्र अशक्य असा कायच नसता. अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ. जाऊयात पुढचा चेंडू. यावेळी हलक्या हातान पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना बघू मिळतलो. एक धाव तर निश्चित स्वरूपाची दुहेरी धाव देखील घेताना आपण बघू मिळतलं. एकच धाव. कदाचित आज जर मुन्ना असतो ना दोन धावा मिळतले. मुन्ना जर असतो ना तर मुन्ना थैसूनच बॉम्बटन झाला नसता. बॉला हात लावू नको, बॉल जातात हे जाऊन दे, एकच धाव मिळाली असती. ही मुन्नाची स्ट्रॅटेजी होती. यावेळी बॉल देखील ट्रॅव्हल होत होतो, कदाचित त्या मेरेक लागलो असतो किंवा वरती गेलो असतो, एकच धाव मिळाली असती. मात्र क्षेत्ररक्षकाने हात लावलो आणि 2 धावात रूपांतर झाला. यावेळेस काय झाला बघा, पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन माघारी पळतलो. अगदी गार्डन मध्ये फिरण्यासारखं बॅटर फिरत राहिलो आणि यष्टीरक्षकाने अगदी लांबसून काजीतलो नेम काढलो. आज आमचे सागर कदम नुसते काजी आणि नुसते काजी करताना आमका बघू मिळाले. डीजे वरती ऐका सुमधुर गाणं.
नवीन बॅटर राहुल. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, आकुट टप्प्याचा चेंडू होतो पॉइंटच्या क्षेत्रात, हलक्या हाताने ढकलून द्यायचा प्रयत्न केल्यानं मात्र एकच धाव आणि या एकेरी धावेन धाव संख्या 18 धावा हे धाव फलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहिले आणि या 5 चेंडूवरती होय असतले 18 धावा. 18 दुना 36 म्हणजे जे धावा तुम्ही 13 चेंडूत बनवलात तेवढेच धावा तुमका आता 5 चेंडूवरती बनवचे असत. समीकरण थोडासा बदलला, थोडासा कठीण झाला, थोडासा हार्ड झाला. आकुट टप्प्याचा चेंडू, मोठो फटको मारतो प्रयत्न, यावेळेस मात्र फटको फसलो. उडालेलो कारांजो, उडालेलो झेल. यष्टी रक्षकाने आपल्या सेफ हँड मध्ये अगदी सुरक्षितरित्या झेललो. माघारी परतलो. आणखीन एक बॅटर डीजेच्या सुमधुर आवाजात. बॅटर लवकर चला. आता उर्वरित 4 चेंडू शिल्लक, 18 धावांची आवश्यकता. असा काहीसा समीकरण. 3 मोठे फटके हे मारूचे लागतले. मात्र हे 3 मोठे फटके कोण मारतलो ह्या देखील बघणं गरजेचा. आकुट टप्प्याचा चेंडू, नो लुक शॉट, उडालेलो कारांजो, उडालेलो झेल. झेल खाली स्वतः यष्टी रक्षक अनिकेत कांबळे, झेललेलो झेल. आणखीन लागलेला कलाम. माघारी परतलो. आणखीन एक बॅटर डीजेच्या सुमधुर आवाजात. चला नवीन बॅटर लवकर चला. सोहेल पुढचा चेंडू, नवीन बॅटर रोशन. यावेळी मोठो फटको, हॅट्रिक होऊ शकता की काय असं वाटत असताना झेल झाली मात्र जमनिकदान. इलेली संधी. संधीच्या हात बुडवलेल्या बिस्किटासारखी असता. तुम्ही क्षणाचा विलंब केलात, तुमच्या हातातला बिस्किट गेलाच म्हणून समजा. आणि अशीच संधी घालवली गेली या कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडनं. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता असा काहीसा समीकरण. आडव्या बॅटने मारूचा प्रयत्न, बॅटची एज, उडालेलो झेल, ओव्हर हॅट्रिक म्हणायचे लागतले. नवीन बॅटर चला लवकर. यानंतर होणारा सामना गाडेश्वर 11 विरुद्ध दादा 11. दादा 11 टॉस जिंकलाय. आपला निर्णय घ्या. मॅन ऑफ द मॅच ठरतोय साई ठाकूर, स्वतः संघ मालक. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात. 3 महत्वाचे मोहरे तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. विनंती असेल साई ठाकूर यांना, चला या